नमस्कार मित्रांनो, शेतकरी मित्र आपल्या चॅनलवर आपले स्वागत आहे. तर आज धान लागवडीबद्दल आपण आज माहिती देणार आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. तर मित्रांनो, या धानाला आपण ग्रोमर 20-0-13 आणि झिंक फॉस्फरस मारलेली आहे. त्या धानाची आपण क्वालिटी बघू शकता. जर आपल्या धानाला काही समस्या वगैरे असेल तर कमेंट करा मित्रांनो. तर तुम्हाला अशा प्रकारचे धान तुमच्या व्हायला हवे तर 20-0-13 आणि ग्रोमरची खत्यांचा वापर करू शकता तुम्ही मित्रांनो. बघू शकता मित्रांनो, आपला धान फसल कशा प्रकारे आहे. तर मित्रांनो, जो आपण खात 20-0-13 और झिंक फॉस्फरस आपण जे धानाला खता स्वरूप देत आहोत, त्यांच्यामुळे धान हा काळा काळा असतो आणि पिवळसर पडत नाही. त्यांच्यामुळे फसल पण चांगलीच होते. आणि ही फसल आता 20 ते 25 दिवस झालेली आहे. आपण रोवणा केलेला आहे. तर त्यानंतरची हे आहे. खतांचा आपण उपयोग केल्यानंतर 20 ते 25 दिवसानंतर असर दिसतो. त्यानंतर धान काळा काळा येतो. बघू शकता मित्रांनो, आपली धान फसल कशा प्रकारे आहे. तर मित्रांनो, कमेंट करा. आपण नंतरच्या एक अधिक व्हिडिओ बनवणार आहोत आपण खोडकिड्याबद्दल. धन्यवाद मित्रांनो.